अशोक, आ काय करायला खायला? आज वय आज खिचडी करायलो. मला वाटलं बटाट्याचं कालवणच करायला काय की. नाही बाबा, अरे कामानं बोर व्हायला संध्याकाळी भाकरी करा म्हणलं तरी कुणी करीना. समजून घेत जा जरा, सगळ्यांनाच कंटाळा येतोय. बरं ते जाऊ दे, आपल्या गोष्टी कुणाला आवडतात का? अरे लय आवडत्यात. आपले शुभम शिंदे सर गायक मोठे, त्यांना तर लय तुझ्या गोष्टी आवडतात. काय सांगतोस? हो, त्यांच्या चॅनलचं नाव तुला माहित नाही? काय नाव आहे त्यांच्या चॅनलचं? शुभम शिंदे ऑफिशियल. साजन बेंद्रे सरांचेच सगळे व्हिडिओ असतात त्याच्यावर. साजन बेंद्रे सरांचा तर मी लई मोठा फॅन आहे. बरं सांग एखादी गोष्ट मग. गोष्ट आर गोष्टी मला किती बी येतात. कशाची सांगू? सांग कशाची बी. एका मगरीची आणि एका माकडाची. सांग. एक नदी असती आणि त्या नदीत मगर राहत असती. हा. आणि त्या नदीच्या घाटावर एक जांभळीचं झाड असतं, गोड मस्त आहे. आणि वर माकड राहत असतं त्याच्यावर. हा. माकड मस्त जांभळं खायचं आणि उरलेले मगरीला द्यायचं. त्या मगरीची आणि माकडाची दोस्ती झाली. हा. मग ती नरमगर काय करायची? जांभळं तपून खायची आणि आपल्या मादीला घरी द्यायची. देणारच की. ती मादी मगर त्या नरमगरीला म्हणाली, तुम्ही हे जांभळं नेमकं आणतात कुठून? तो म्हणला, माझं एक मित्र आहे माकड, ते जांभळीच्या झाडावर राहतंय आणि ती मला रोज जांभळं आणून देते. त्या मगरीला वाटलं, हे जांभळे एवढे गोड आहे आणि तुमच्या मित्राचं काळीच किती गोड असेल. मला त्या माकडाला कुठल्याही परिस्थितीत घुलून माझ्याकडे आणा, मला त्याचं काळीच खायचंय. तो म्हणला, त्यानं मला आतापर्यंत जांभळं पुरविलेत, मी काय तसं करणार नाही. खरंय की. मग मादी काय बसली तोंड फुगून. आता मादी तोंड फुगून बसली म्हणल्यावर मग म्हणून ते करणं भागच आहे. मग ती नरमगर आली आणि त्या माकडाला घुलिवलं, तुला वहिनीने बोलवलंय, चल एकदा आमच्या घरी. तो म्हणला, मित्रासाठी कुठेही तयारी. बसत मगरीच्या पाठीवर माकड बसला, निघाला. पण अर्ध्या वाटात गेल्यानंतर त्याने त्याला जांभळं चारलेले ध्यानात यायला लागले. मला किती मित्रपणाने यानं मला जांभळं चारले आणि आता माझ्या पत्नीसाठी याचं काळीच तिला चालावं लागायले. त्यानं अर्ध्या वाटात गेल्यानंतर त्याच्या मनात सगळं सांगितलं. मग काय केलं? तो म्हणला, माकड दादा, मी तुला पाठीवर बसून चालवलंय, पण कुठं चालवलंय? तो म्हणला, वहिनीसोबत जेवण करायला? तो म्हणला, नाही, तुझी वहिनीची इच्छा आहे झाली, तुझं काळीच खायची. इमानदार होता मग तो. आता माकडाला वाटलं, अर्ध्या वाटात तर आलोय, अर्ध्यातून पलीकडे जाता पण येईना. फसविलं म्हणायचं. आता नेमकं करू काय? उडी मारावं, ही मगर मला खाती या आणि मारून पत्नीकडे नेती या. मग तो मला, आता डोकं चालल्याशिवाय मार्ग नाही. खरंय ना. मग तो म्हणला, ही कृष्ण छोटीशी बात आहे काय? वहिनीला माझं काळीज चारायचंय ना, और मित्रासाठी काही पण, काळीजच काय काही पण द्यायला तयार आहे. पण मगर दादा, मी काळीज झाडं ठेवून आलो की रे. प्लॅनिंग केली म्हणायचं मग माकडानं. चला आपण जाऊन आणू. मग अर्ध्या वाटातून नरमगर फिराली, तिच्या पाठीवर घेऊन नदीच्या काठावर आले आणि मस्त माकड जांभळीवर चढला आणि बसला निवांत. म्हणला, तुला इतके दिवस मी जांभळं पुरविलेत आणि तुझ्या पत्नीसाठी माझं काळी चरायला निघालास. बस तसाच नदीत, आता तुला जांभळं पण नाही. भारीच काम केलं मग माकडानं. मग निवांत माकड जांभळीवर बसला. मग ह्या गोष्टीतून तो काय शिकला? मला काही समजलं नाही बाबा.
अरे ह्या गोष्टीतून मी तुला एक असं शिकवलंय, मैत्री करायची पण कुणासोबत करायची आणि कुणासोबत नाही करायची. आलं लक्षात? हो आलं. मग सांग आपल्या मित्रांना आपल्या शुभम शिंदे सरांचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून. हा, आणि साजन बेंद्रे सरांचं पण. तर मित्रांनो, शुभम शिंदे सरांचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर साजन बेंद्रे सरांचे फॅन असाल तर कमेंट मध्ये लिहा, मी पण साजन बेंद्रे सरांचा लय मोठा फॅन आहे. त्यांचं गाणं एकतरी ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही. हा, कारण आपण एवढे खेड्यातले ते आपले व्हिडिओ पाहतात. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार. आणि हो,